नम्र विनंती जे का रंजिले गांजिले त्याशी जो मन आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या खऱ्या अर्थाने एकात्मेचा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं गर्जना करणारे आपल्याला अनेक लोक पाहायला मिळतात. जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणणारे लोक तयार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात पुरणारे किती माणसं आहेत हा फार मोठा चिंतनाचा विषय आहे. मित्रांनो, शिवाजी नावातच फार मोठी ताकद आहे. शिवाजी या शब्दाचा उलट शब्द तयार केला की शब्द तयार होतो जीवाशी. सर्वसामान्य माणसाचं जीवाचं रक्षण हवं याच्यासाठी जो आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत राहिला ना त्याला शिवाजी म्हणतात. काय गमत आहे शिवाजी नावातील. शिवाजी नावातील काय ताकद आहे. छत्रपती शिवाजी विद्यालय कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केले होते. हे विद्यालय चालवता यावं याच्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील घराघरात जाऊन एक कृपा गोळा करत होते. कुण्यातरी एका व्यापाऱ्याला कळालं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यामध्ये एक शाळा सुरू केली आहे आणि त्या शाळेसाठी कर्मवीर भाऊराव पाटील एक रुपया गोळा करतात. त्या व्यापाऱ्याने भाऊराव पाटलांना पत्र लिहून कळवले की भाऊराव पाटील, गोरगरिबाच्या पोराचं शिक्षण हवं, माझ्या पोराचं शिक्षण हवं असं वाटत असेल तर एक रुपया कशाला गोळा करता, माझ्याकडे या, तुम्हाला लाखो रुपयाची देणगी देतो. भाऊराव पाटलांना आनंद वाटला. गोरगरिबाच्या पोराचं शिक्षण होत असेल, माझ्या पोराचं शिक्षण होत असेल, याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील तिच्याकडे गेले. दात्यावर धान्य दळता स्वतःच्या धान्यातील एक मुठभर धान्य भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी काढून ठेवायच्या. त्याला मुष्टी फंड योजना म्हणतात. भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याकडे गेले. व्यापाऱ्याला जाऊन सगळी कैफियत सांगितली. तेव्हा व्यापारी म्हणाला, भाऊराव पाटील, आज 10 लाख रुपयाचा धनादेश तुमच्या हातात देतो. उद्या जर पोरांच्या शिक्षणासाठी गरज पडली तर परत या, उचून पैसे देईल, पण फक्त माझी एक अट आहे. भाऊराव पाटील म्हणले, काय अट आहे. त्या व्यापाऱ्याने भाऊराव पाटलांना अट घातली की आज 10 लाख रुपयाचा धनादेश तुमच्या हातात देतो. उद्या जर पोरांच्या शिक्षणासाठी गरज पडली तर परत या, उचून पैसे देईल, पण फक्त शाळेला दिलेले शिवाजी नाव काढा आणि शाळेला माझ्या बापाचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आणला 10 लाख रुपयाचा धनादेश. त्या व्यापाऱ्याने तोंडावर फेकून सांगितलं, गोरगरिबाच्या पोराचं शिक्षण होत असेल, माझ्या पोराचं शिक्षण होत असेल, याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेले शिवाजी नाव बदलणार नाही. ही ताकद आम्हाला मुलांना सांगता येईल का. छत्रपती शिवाजीचा इतिहास 4 मार्कासाठी, संभाजी महाराजांचा इतिहास 5 मार्कासाठी, संत तुकाराम महाराजचा अभंग जरा अवघड आहे त्याच्यासाठी त्याला ऑप्शनला टाकू, दुसरं काहीतरी पाहू. अशा प्रकारे आम्हाला मुलांना सांगायला लागेल की बाबांनो, या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आयडिया करायला लिहिलेला नाही किंवा लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे शायरांच्या डापाने, घोड्याच्या टापाने, तलवारीच्या खणखणाटाने, डोंगराच्या ढगाच्या गडगडाने, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीने लिहिलेला आहे. बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय, बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्या माणसाला वाघाला माणसासारखे जगणारे मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्या माणसालाच वाघासारखे जगणारे मी 2च वाघ बघितली. एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानोपानी अमर शोषी प्रभूंची गाथा, अभिमानाने मर्द मराठी आहोत, झुकतो त्यांच्या चरणी माता, झुकतो त्यांच्या चरणी माता. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवरदान जागृत, अष्टवरदान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र परांगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.